नमस्कार. आपण ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये ट्रान्झॅक्शन म्हणजे काय असतं, त्याच्या प्रॉपर्टीज काय असतात आणि त्याची लाईफ सायकल हे ऑलरेडी पाहिलेलं आहे. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेड्यूल आणि टाइप्स ऑफ शेड्यूल काय असतात. चला तर सुरू करूयात. Schedule, a sequence of operations by a set of concurrent transactions that preserves the order of the operation in each of the individual transaction. ओके. सो शेड्यूल काय असतं तर त्याच्यामध्ये काही कॉन्करंट ट्रान्झॅक्शन्स असणार आहेत आणि ते कसे असणार आहेत तर त्याचा जो सिक्वेन्स आहे इंडिव्हिज्युअल ट्रान्झॅक्शनचा, त्याच्यामध्ये जे काही ऑपरेशन्स आहेत त्याचा जो सिक्वेन्स आहे त्याची जी ऑर्डर आहे ती आपण मेंटेन करणार आहोत. फाईन. सो एक एक्झाम्पल घेऊयात. आता आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की ट्रान्झॅक्शन म्हणजे काय असतं. इथे दोन ट्रान्झॅक्शन आहेत, ट्रान्झॅक्शन टी आणि ट्रान्झॅक्शन T1 आणि ट्रान्झॅक्शन T2. ट्रान्झॅक्शन T1 मध्ये हे 4 ऑपरेशन्स आहेत, रीड ए, राईट ए, रीड बी, राईट बी. तसेच ट्रान्झॅक्शन 2 मध्ये हे 3 ऑपरेशन्स आहेत, रीड ए, रीड बी आणि राईट सी. ओके. सो आता आपल्या दृष्टीने आपण काय जास्त लक्षात ठेवायचं सध्या तरी पुढच्या एक्सप्लेनेशनसाठी, की हे जे ट्रान्झॅक्शन T1 आहे ह्याच्यातले जे ऑपरेशन्स आहेत आणि त्यांचा जो सिक्वेन्स तो लक्षात ठेवायचा, जेणेकरून आपल्याला पुढचं सगळं समजण्यासाठी सोपं जाईल. ओके. सो हा सिक्वेन्स आहे T1 चा, हा सिक्वेन्स आहे T2 चा. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ट्रान्झॅक्शन म्हणजे काय असतं, ते आपण आपल्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे. ट्रान्झॅक्शन म्हणजे एका नॉर्मल साध्या प्रोग्राम सारखं असतं. त्याच्यात काही सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असणार आहेत की जे वन आफ्टर दी अदर एक्झिक्यूट होणार आहेत. ओके. वन आफ्टर दी अदर एका एका सिक्वेन्स मध्ये एक्झिक्यूट होणार आहे. ओके. आणि काहीतरी आपल्याला त्याच्यानंतर आउटपुट पाहिजे त्याप्रमाणे ते ट्रान्झॅक्शन लिहिलेलं असतं. ट्रान्झॅक्शन म्हणजे एक प्रोग्रामच असतो इन शॉर्ट. ओके. सो आता बघूयात की शेड्यूल म्हणजे काय असतं. आता हे शेड्यूल आहे, या शेड्यूल मध्ये दोन ट्रान्झॅक्शन्स आहेत, T1 आणि T2. सो अकॉर्डिंग टू द डेफिनेशन शेड्यूल काय म्हणतं की माझ्याकडे n नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स असू शकतात. म्हणजे आता आपण सध्या दोन ट्रान्झॅक्शन कन्सिडर केलेत, पण हे किती पण असू शकतात. ओके. आणि द नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग जी आपल्याला लक्षात ठेवायची इज, ह्या T1 मधलं जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि त्यांचा जो सिक्वेन्स आहे और ती ऑर्डर ऑफ एक्झिक्युशन आहे ती मेंटेन झाली पाहिजे. म्हणजे आधी रीड ए झाला पाहिजे, मग राईट ए, मग रीड बी आणि मग राईट बी. हे वर खाली करून चालणार नाही. जसं की आपण जेव्हा सी लँग्वेज मध्ये एक प्रोग्राम लिहितो, की आता आपल्याला सपोज ऍडिशन करायचे दोन नंबरशी, मग आपण काय करतो की आधी पहिल्या नंबरसाठी इनपुट घेतो युजर कडनं, मग दुसऱ्या नंबरसाठी घेतो आणि मग त्यांचं ऍडिशन करतो आणि मग प्रिंट करतो. राईट. हे तसंच आहे. जर तुम्ही आधीच प्रिंट करायला लागलात तुमचं रिझल्ट, तर चालणार आहे का? नाही. तुमचं ऍडिशनच नाही झालेलं तर तुम्ही प्रिंट काय करणार? जर तुम्ही युजर कडनं इनपुटच नाही घेतले आणि आधीच ऍडिशन करायला गेलात तर चालणार आहे का? नाही चालणार. सो तिकडे जसा एक सिक्वेन्स आपण मेंटेन करतो सगळ्या इन्स्ट्रक्शनचा, तसाच ह्या एका शेड्यूल मध्ये जे काही ट्रान्झॅक्शन आहेत त्यांचे जे काही ऑर्डर ऑफ इन्स्ट्रक्शन आहेत ते तसंच फॉलो झालं पाहिजे. या इन्स्ट्रक्शन नंतरच ही इन्स्ट्रक्शन झाली पाहिजे. ओके. तसंच T2 चं पण रीड ए आधीच झाला पाहिजे, मग रीड बी आणि मग राईट सी. ओके. दिस शुडंट बी चेंज. नाव आता हे जे आपण शेड्यूल बघतो ह्याच्यात काय होत आहे, आधी सगळे इन्स्ट्रक्शन्स T1 चे एक्झिक्यूट झालेत, नंतर सगळे T2 चे एक्झिक्यूट झालेत. ओके. आता आपण अजून एक एक्झाम्पल बघू. आता या एक्झाम्पल मध्ये जरी तुम्हाला असं काही वाकडं तिकडं दिसत असेल, म्हणजे मध्येच T1 दिसतोय, मध्येच T2 दिसतोय, म्हणजे मला म्हणायचं काय तर आधी रीड ए दिसलं T1 चं, मग मध्येच रीड ए दिसलं T2 चं, तर हे असं चालतं. हा आपल्याला लक्ष काय ठेवायचं की हा आपल्याला कॉलम ऍज अ होल कन्सिडर करायचा. T1 चा कॉलम बघायचा. T1 च्या कॉलम मध्ये जे काही इन्स्ट्रक्शन्स आलेत ते इन्स्ट्रक्शन्स एका पर्टिक्युलर सिक्वेन्स मध्येच पाहिजेत, जे ओरिजिनल ट्रान्झॅक्शन मध्ये होते. बरोबर. ते तसेच आहेत, रीड ए, राईट ए, रीड बी, राईट बी. ते नाही चेंज झालेले. सो ते तसेच. त्याचप्रमाणे T2 मध्ये जो सिक्वेन्स आहे तो पण सेम आहे, तो पण चेंज नाही झालेला. फक्त आता ह्या केस मध्ये काय होतंय की आधी एक इन्स्ट्रक्शन T1 ची एक्झिक्यूट झाली, त्याच्यानंतर कंटेक्स्ट स्विच झाला.
राईट. म्हणजेच काय, तर कंट्रोल T2 कडे गेला आणि T2 ने एक्झिक्युशनला सुरुवात केली. मग T2 ने एक स्टेटमेंट एक्झिक्यूट केली, परत कंटेक्स्ट स्विच झाला आणि T2 ने त्याचे बाकीचे सगळे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते एक्झिक्यूट केले आणि मग T2 ला कंट्रोल मिळाला. ओके, सो हे असं चालू शकतं. व्हॉट इज दिस? दिस इज इंटरलिव्हिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स और इट इज अ कंटेक्स्ट स्विच. सो हे चालू शकतं, पण हा जो एका कॉलम मधला जो सिक्वेन्स आहे तो सेम राहायला पाहिजे. सो दिस इज द बेसिक नेसेसिटी फॉर any set of transactions to be a schedule. Okay, fine. So I hope तुम्हाला कळलं इथपर्यंत. नाव अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण. आता इथे आपण दोन एक्झाम्पल्स घेतलेत, शेड्यूल S1 आणि शेड्यूल S2. शेड्यूल S1 मध्ये दोन ट्रान्झॅक्शन्स आहेत, T1 आणि T2. सेम ट्रान्झॅक्शन आहेत ज्यात आपण आतापर्यंत कन्सिडर केलेले आहेत. परत एकदा आपण बघूयात. आता जर T1 चा कॉलम आपण कन्सिडर केला, त्याचा सिक्वेन्स चेंज झालाय का? नाही झाला. T2 चा जो कॉलम चेक केला, तर सिक्वेन्स चेंज झालाय का? नाही झाला. पण मध्ये कंटेक्स्ट स्विच झालेत का? हो झालेत. आधी रीड ए झालं T1 चं, मग रीड ए झालं T2 चं, मग परत कंटेक्स्ट स्विच झालं, मग परत T1 चं राईट ए एक्झिक्यूट झालं, परत कंट्रोल T2 कडे गेला, T2 च्या दोन स्टेटमेंट्स एक्झिक्यूट झाल्या आणि मग परत T1 कडे कंट्रोल केला. ओके, सो जी काय बेसिक कन्सेप्ट आहे किंवा जे काही कन्स्ट्रेंट्स आहेत शेड्यूलचे ते सॅटिस्फाय झालेत का? हो झालेत. सो हे T1 and T2 नाव इट इज अ शेड्यूल. ओके, ना आता ह्याच्यात ऍडिशन मध्ये काय आहे, तर शेवटी कमिट या स्टेटमेंट्स आहेत. आता कमिट म्हणजे काय हे आपण ऑलरेडी आपल्या आधीच्या व्हिडिओज मध्ये पाहिलेलं आहे, तरी सुद्धा आपण एक पटकन बघूयात. कमिट म्हणजे काय, तर आता T1 ह्या ट्रान्झॅक्शननी जे काय ऑपरेशन्स कॅरी केले किंवा जे काही ऑपरेशन्स परफॉर्म केले ते कुठे परफॉर्म करत होता, तो सगळे चेंजेस जे आहेत ते तो एका बफर मध्ये करत होता. ओके, जे की मेन मेमरी मध्ये होतं. जेव्हा आपण कमिट म्हणतो तेव्हा त्या बफर मधले सगळे चेंजेस डेटाबेस मध्ये कायम स्वरूपासाठी अपडेट होतात. हे काम आहे कमिटचं, राईट. म्हणजे आता मला काय म्हणायचं आहे की आता जेव्हा आपण राईट ए म्हणतो तेव्हा ह्या डेटा आयटमची जी काही व्हॅल्यू आहे ती आपण एका बफर मध्ये अपडेट करतो. ओके, आपण डिरेक्टली आपल्या ओरिजिनल कॉपी मध्ये जाऊन चेंजेस करत नाही, ती कॉपी तशीच ठेवतो डेटाबेसची. आपण एक सेपरेट कॉपी बनवतो ॲज अ बफर, त्याच्यात चेंजेस करतो आणि ॲट दी एंड सगळं कम्प्लिशन झालं की या कमिट स्टेटमेंटनी ते चेंजेस आपण आपल्या डेटाबेसमध्ये अपडेट करतो. ओके, सो आता जेव्हा या एका शेड्यूल मध्ये जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्यांची जे शेवटचे स्टेटमेंट्स कमिट किंवा अबॉर्ट असतील, जसं की ह्या शेड्यूल T2 मध्ये आहे, तर आपण म्हणतो की हे शेड्यूल कंप्लीट शेड्यूल आहे. ओके, सो नॉर्मल शेड्यूल आणि कंप्लीट शेड्यूल मध्ये काय डिफरन्स आहे की कंप्लीट शेड्यूल मध्ये शेवटी कमिट किंवा अबॉर्ट अशा स्टेटमेंट्स असतात, राईट. आता आपण बघूयात टाइप्स ऑफ शेड्यूल. नाव टाइप्स ऑफ शेड्यूल काय आहेत? सिरियल शेड्यूल आणि नॉन सिरियल शेड्यूल. फर्स्ट आपण सिरियल शेड्यूल बघूयात. Serial schedule sequence is a schedule where the operations of each transactions are executed consecutively without any interleaved operation from other transactions. Right? That means suppose आपण जर आधीचं एक्झाम्पल घेतलं ट्रान्झॅक्शन T1 and T2. सो त्या केसमध्ये कसं होणार, आधी T1 पूर्ण एक्झिक्यूट होणार, मग कंट्रोल जाणार T2 कडे, T2 पूर्ण कंप्लीट होणार आणि मग पुढच्या ट्रान्झॅक्शन कडे कंट्रोल जाणार. आपण काही एक्झाम्पल्स बघितलेले जिथे आधी काही इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट होत आहेत T1 च्या, मग कंट्रोल जातो T2 कडे, मग T2 च्या काही इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट होतात. तर तसं सिरियल शेड्यूल मध्ये नाही चालत. तिथे काय होतं, एका ट्रान्झॅक्शननी चालू केलं एक्झिक्युशन तर तो पूर्णपणे संपतो आणि मगच दुसऱ्याला कंट्रोल पास करतो, राईट. नाउ दिस इज अ सिरियल शेड्यूल. नाउ जर आता आपण कन्सिडर केलं की एक शेड्यूल आहे आणि त्याच्यात सपोज n नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स आहेत, राईट, n ट्रान्झॅक्शन्स आहेत, तर मग त्याचे किती वेगवेगळ्या प्रकारे आपण ते ट्रान्झॅक्शन्स एक्झिक्यूट करू शकतो. म्हणजे आता जर सपोज आपल्याकडे 3 ट्रान्झॅक्शन्स आहेत एका शेड्यूल मध्ये. ओके, सो काय काय सिक्वेन्स असू शकतो की पहिला T1 एक्झिक्यूट होईल, मग T2 एक्झिक्यूट होईल, मग T3 एक्झिक्यूट होईल, राईट. हा एक सिक्वेन्स झाला. तसंच
असं पण होऊ शकतं, आधी T1 एक्झिक्यूट होईल, मग T2, मग T3, और T2 मग T1 मग T3, और T2 T3 T1 अँड सो ऑन. सो मग असे किती कॉम्बिनेशन्स मिळणार आहेत आपल्याला? तर 3 फॅक्टोरियल इतके कॉम्बिनेशन्स मिळणार आहेत. दॅट मीन्स 3 जर ट्रान्झॅक्शन्स असतील एका शेड्यूलमध्ये, तर आपल्याला असे किती पॉसिबल कॉम्बिनेशन्स मिळतील वेगवेगळ्या सिरियल शेड्यूलचे? तर 6 कॉम्बिनेशन्स मिळतील, बिकॉज 3 फॅक्टोरियल इज 6. तसंच आपण इथे एक एक्झाम्पल घेतलं की जर 4 ट्रान्झॅक्शन्स असतील एखाद्या शेड्यूलमध्ये, तर किती पॉसिबल सिरियल शेड्यूल्स मिळतील? 4 फॅक्टोरियल एवढे आपल्याला मिळतील. ओके, कारण आपण कधीच नाही ठरवू शकत की कोणचं ट्रान्झॅक्शन कधी एक्झिक्यूट होणार आहे. ते ऑब्विसली ऑपरेटिंग सिस्टीमच ठरवतं, राईट. सो ह्या 24 सिरियल शेड्यूल्स पैकी कोणत्याही एका प्रकारे ते एक्झिक्यूट होऊ शकतं, राईट. वी नेव्हर नो द सिक्वेन्स. नाव एक एक्झाम्पल बघूयात. आता इथे एक शेड्यूल आहे T1 आणि T2. सो कसं एक्झिक्युशन होतं? आधी T1 पूर्ण एक्झिक्यूट होतो, मग T1 चं संपलं की कंट्रोल T2 कडे आला आणि मग T2 एक्झिक्यूट झाला. ओके, सो ही एक पद्धत आहे हे शेड्यूल एक्झिक्यूट करण्याचे. दुसरं पद्धत काय आहे? तर आधी T2 एक्झिक्यूट होईल आणि मग T1 एक्झिक्यूट होईल. ओके, आता मेन गोष्ट म्हणजे असं होऊ शकतं की आता सपोज आधी T1 एक्झिक्यूट होतं आणि मग T2 एक्झिक्यूट होतं. ओके, एक्झिक्युशन पूर्णपणे सक्सेसफुल झालं की शेवटी आपल्याला काहीतरी रिझल्ट मिळणार आहे. ज्या काही डेटा आयटम्स वरती ऑपरेशन्स कंडक्ट झाले ते काहीतरी त्याचे रिझल्ट मिळतील आपल्याला, काहीतरी व्हॅल्यूज अपडेट करायच्या असतील. ओके, ना आता ह्या शेड्यूल नंतर मिळालेला रिझल्ट आणि सपोज ह्या शेड्यूल नंतर मिळालेला रिझल्ट, ओके, हे वेगवेगळे असू शकतात. आता दोन्ही शेड्यूल्स मधले ट्रान्झॅक्शन्स वेगवेगळे आहेत का? तर नाही. T1 पण तोच आहे आणि T2 पण तोच आहे, बट चेंज काय होतंय? त्यांचा सिक्वेन्स. आधी इकडे T1 पूर्ण एक्झिक्यूट झाला, मग T2 झाला, आणि या केसमध्ये आधी T2 झाला मग T1 झाला. ओके, सो असा जेव्हा यांचा सिक्वेन्स चेंज होतो एक्झिक्युशनचा, तर आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक कॉम्बिनेशनसाठी वेगळे वेगळे रिझल्ट मिळू शकतात, विच इज ऑल राईट. हे काही चुकीचं नाही, कारण सिरियल शेड्यूल म्हणजे काय? ॲट अ टाइम एकच ट्रान्झॅक्शन. सो एकच ट्रान्झॅक्शन जर एक्झिक्यूट होतंय तर ऑब्विसली आपला जो डेटाबेस आहे तो नेहमी कन्सिस्टंट स्टेटमध्येच राहणार आहे. आता नॉन सिरियल शेड्यूल, a schedule where the operations from a set of concurrent transactions are interlinked. म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे की एका ट्रान्झॅक्शनने चालू केलं एक्झिक्यूट व्हायला, त्याने 1-2 इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट केल्या, मग कंटेक्स्ट स्विच होईल, मग दुसरं काहीतरी ट्रान्झॅक्शन त्याचं एक्झिक्यूट करेल, मग परत कंटेक्स्ट स्विच होईल, परत T1 एक्झिक्यूट होईल, परत T2 एक्झिक्यूट होईल, असं त्यांचं पूर्ण ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होईपर्यंत असे कंटेक्स्ट स्विचेस होऊ शकतात. दॅट मीन्स दे आर इंटरलिंक्ड, राईट. म्हणजेच ते नॉन सिरियल किंवा कॉन्करंट शेड्यूल आहेत. आता जेव्हा हे कॉन्करंटली रन होत असतात तेव्हा ज्या काही ट्रान्झॅक्शनच्या प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या पाळल्याच जातील ह्यांच्याकडनं, असं होत नाही. त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होऊ शकतं की हे डेटाबेसला इनकन्सिस्टंट स्टेटमध्ये नेऊन ठेवतील. ओके, नेहमीच होतं असं नाही, पण बऱ्याचदा असं होऊ शकतं. आता जसं आपण बघितलं की सिरियल शेड्यूल मध्ये जर 4 ट्रान्झॅक्शन्स असतील तर त्याचे आपल्याला 24 डिफरंट कॉम्बिनेशन्स मिळू शकतात. तसंच आपल्याला जर नॉन सिरियल शेड्यूलचं फाइंड आउट करायचं असेल तर इट इज काइंड ऑफ अ डिफिकल्ट, बिकॉज त्यासाठी आपल्याला काय काय बघावं लागेल? प्रत्येक वेळेस ऑर्डर ऑफ इन्स्ट्रक्शन पण चेंज होऊ शकते, म्हणजे त्याचे कॉम्बिनेशन्स फार होतील. सो it contains many possible orders in which the system can execute the individual operations of the transaction. Okay, so this was all about non-serial schedule. आता एक एक्झाम्पल पाहूयात. आता या एक्झाम्पल मध्ये इट इज क्लिअर. फर्स्ट एक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झालं T1 चं,
देन T2 ची इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाली, मग परत T1 ला कंट्रोल मिळाला, T1 ने काही एक्झिक्युशन केले आणि देन परत T2 ला मिळाला. सो दिस इज context which is happening किंवा the transactions are executing in a interleaved fashion, म्हणजेच हे नॉन सिरियल शेड्यूल आहेत. सो आपण जे समरी पाहूयात आता आपण काय काय बघितलं या व्हिडिओमध्ये. शेड्यूल म्हणजे काय असतं? A schedule is a sequence of operations by a set of concurrent transactions that preserves the order of the operation in each of the individual transaction. Complete schedule, a schedule that contains either commit or abort statement at the end. Types of schedule. First is serial schedule, a schedule where the operations of each transactions are executed consecutively without any interleaved operation from other transactions. The result of all serial schedules of a given set of transactions might not be identical. Serial execution always leaves the database in a consistent state, so every serial execution is considered correct, although different results may be produced. Non-serial schedule, a schedule where the operations from a set of concurrent transactions are interleaved. They are not always consistent. प्लीज तुमचा फीडबॅक कमेंट सेक्शन मध्ये लिहा. थँक्यू.